विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आज पार पडला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली आणि शिंदेंच्या समोर फडणवीसांनी आता 2029 पर्यंत तुम्हाला स्कोप नाही, त्यामुळे तुम्हीच आमच्याकडे या असं म्हणत खुली ऑफरच देऊन टाकली आहे। पाहूयात। उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल। म्हणजे प्रसंग बडा बाका आहे, तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे। निमित्त विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निरोप समारंभ देण्याचा होता, पण यावेळी टोलेबाजी आणि जुगलबंदी रंगली। अंबादास दानवेंना शुभेच्छा देताना आता 2029 पर्यंत उद्धवजी तुम्हाला स्कोप नाही, हवं तर तुम्हीच आमच्याकडे या अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंना थेट ऑफरच दिली आहे। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, काय ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल। म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। त्यांना माहिती नाही, तो नुसता बाकाचा नाही, प्रसंग बडा बाका आहे। तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे। विधान परिषदेत पुन्हा येईन यावरूनही जोरदार टोलेबाजी रंगली। पुन्हा या म्हणत फडणवीसांनी अंबादास दानवेंना शुभेच्छा दिल्या। त्यावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचण्याची संधी सोडली नाही। त्या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी, माझे सहकारी अंबादास दानवे आपल्या कारकिर्दीची पहिली या सभागृहातली टर्म पूर्ण करतात। मी निवृत्त होतात बोलत नाही, ते पूर्ण करतात। पूर्ण करताना अंबादास तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येईन बोला, कारण त्याला एक महत्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं। मला असं वाटतं याची चिंता करायची गरज नाही। जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन, तर मी सुद्धा पुन्हा येईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे। अंबादास दानवेंचा प्रवास कसा भाजपपासून सुरू झाला हे फडणवीसांनी सांगितलं, पण त्याच वेळी दानवे ज्या शिवसेनेत आहेत त्या शिवसेनेत आता बदल झालेत असंही फडणवीस म्हणाले। त्यावरूनही जोरदार जुगलबंदी रंगली। अंबादासजी एकनाथराव दानवे हे 29 ऑगस्टला विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत। ते उद्धवजी आपल्या शिवसेनेत असले तरी आपल्यालाही कल्पना आहे की मूळ आमच्या भाजपचे आहेत आणि एक अतिशय प्रभावी नेते म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये ते काम करत होते। ठीक आहे, त्यावेळेस आमच्या पक्षात काही वाद झाले आणि त्या वादामध्ये त्यांना पक्ष सोडावा लागला, किंवा पक्ष त्यांनी नाही सोडला, त्या वादामध्ये पक्षाने त्यांना सोडलं आणि मग ते तेव्हाचा आमचा मित्रपक्ष, ते आमचा मित्रपक्ष आहेच, फक्त थोडे काही बदल झाले आहेत, अशा शिवसेनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला। जाहीरपणाने मुख्यमंत्री यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय। आता हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देऊ शकतील की नाही, कारण माझ्याकडनं जे त्यांनी घेतलेत। विधान परिषदेत कदाचित ही पहिलीच वेळ होती जेव्हा शिंदे बोलत होते तेव्हा उद्धव ठाकरे देखील होते आणि ठाकरे बोलत होते तेव्हा शिंदेही विधान परिषदेतच थांबले। त्यामुळे शिंदे आणि ठाकरेंमधलं टशन पुन्हा एकदा दिसलं। सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरी सुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुमचा जन्म झाला तरी सुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काही आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत। आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाहीत। ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रतारणा पण केली नाही, नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे, पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही। त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल।
शिंदेंच्या बंडामुळे जो राग उद्धव ठाकरेंच्या मनात आहे तो कसा गेलेला नाही हे दानवेंच्या निरोप समारंभावेळच्या फोटो सेशनमध्येही दिसलं. कारण शिंदेंच्या शेजारची जागा उद्धव ठाकरेंनी नाकारली. निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.